आज ना क्लासला निघतानाच तयार होऊन निघालेली, कारण बाहेर जायचं होतं. खरं तर ब्लॉग करण्याची जराही इच्छा नव्हती. असं वाटलेलं की चला आज काय करायला नको, कारण का पाऊस वगैरे पण होता. शर्वरी सोबत होती तर म्हटलं चला थोडंफार सुरुवात करूयाच. आणि तिला आता इथे स्टेशनकडे ड्रॉप केलं आणि मी पुढच्या वर्गाला निघाली. पाऊस पुन्हा लागलेला होता, त्यामुळे ना म्हणजे व्हिडिओ करताना कसं मोबाईल बाहेर काढणं थोडंफार रिस्की वाटतं, कारण मोबाईलमध्ये जर पाणी वगैरे गेलं की पुन्हा तो प्रॉब्लेम होईल. त्यामुळे यायलाच उशीर झालेला. आणि त्यामध्ये ना इथे तिकीट काउंटरवरती गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की नाही, तुम्हाला कॅश काउंटर इथे नाही आहे, इथे जीपे करावं लागेल. म्हणजे या गोष्टी ना ते आधी लिहून ठेवत नाही, म्हणून मी थोडी त्यांना बडबड पण केली. म्हटलं तुम्ही लोकांच्या सुविधेसाठी लिहून ठेवायला पाहिजे म्हणून. त्यानंतर मग आई भेटली. आम्ही एकत्र आलो आणि किशोर पण होता, पण तो जेंट्समध्ये होता. तर इथे ना एवढी गर्दी होती, म्हणजे रविवारचा दिवस असूनसुद्धा लोकांची एवढी वर्दळ ना, चढणारे पण तेवढेच, उतरणारे पण तेवढेच. त्यामुळे ना आम्ही साईडलाच थांबलेलो आणि आता फायनली आम्ही उतरलो आणि किशोर पण आला. आणि त्याला तरी उभा राहायलासुद्धा म्हणजे व्यवस्थित जागा नव्हती, एवढी गर्दी होती सगळीकडे. आणि इथे पहा, हा स्टेशन कोणता आहे, जर तुम्ही मुंबईत राहत असाल तर मला कमेंट करून नक्की सांगा. तिथून मग आम्ही पुन्हा ट्रेन बदलली आणि पुढच्या प्रवासाला निघालो. म्हणजे आम्ही ना एकंदरीत 3 ट्रेन बदललेले आणि मस्त एकदम छान असा प्रवास आमचा झाला, कारण आई होती आणि किशोर होता. सोबतीला म्हटल्यानंतर मस्तच दिवस गेला. तर माझ्या उभ्या आयुष्यात मी पहिल्यांदा खारघर स्टेशनला आलेली आहे आणि पहिल्यानंतर ना सगळं मस्त वाटलं. आणि हो, खारघरमध्येच ना एस्कॉन टेम्पलसुद्धा झालेलं आहे. ॲक्च्युली आम्हाला तिथे जाण्याची खूप इच्छा होती, पण काही कारणास्तव आम्हाला तिथे जायला काही मिळालं नाही. पण जाताना मी इथलं थोडंफार शूट केलेलं आहे. समोर जी बिल्डिंग दिसते ना, तिच्या पुढे ती एस्कॉनची बिल्डिंग आहे आणि खूप सुंदर उभारलेली आहे. कधीतरी पुन्हा नक्की इथे येणार आणि त्यावेळेला मी तुम्हाला दाखवेन. सो इथे आम्ही आलेलो आहोत. आमच्या एक ताई इथे राहतात, त्यांच्या घरी आम्ही आलेलो. खूप छान वाटलं. पहिल्यांदाच एवढ्या लांब आली मी आणि आजचा रविवारनं मला वाटतं पूर्ण दिवस इथेच गेला. आणि इथे यांनी ना देवाऱ्यावरती यल्लामा मातेची जी मूर्ती केलेली आहे, एवढी सुंदर वाटत होती. ॲक्च्युली तो फोटो आहे, पण त्यांनी ते मळबट वगैरे भरलेलं ना, ते बघून अगदी डोळे असे भरून आले, की म्हणजे एवढं आकर्षित वाटत होतं. फायनली खूप छान गप्पा गोष्टी केल्यानंतर मग आम्ही थोड्या वेळानंतर निघालो, कारण पुन्हा घरी जायचं आहे म्हटल्यानंतर कमीत कमी 3-3.5 तासाचा प्रवास आहे. मुंबईतल्या मुंबईत असूनसुद्धा एवढी लाँग जर्नी करावी लागते. तर मग आम्ही थोडा वेळ बसलो आणि त्यानंतर पुन्हा निघालेलो इथून. जाताना ना मग इथे बिल्डिंगमध्येच त्यांच्या मस्त गणपती बाप्पांची मूर्ती होती, एवढी आकर्षित होती की असं काय पाहिल्यानंतर मग माझा मोबाईल खाली होत नाही. आणि इथे पहा, आम्ही इथे येताना ना गाडी केलेली आणि हा ब्रिज ना, एका ब्रिजवर दुसरा ब्रिज आहे, त्यामुळे ना याच्यावरून जाताना सगळं काही खूप वरतून दिसत होतं. अगदी ना जीव असा हातात घेऊन बसल्यासारखं आम्ही बसलेली, मी तरी स्पेशली. उशीर झाला घरी पोचायला, पण निवांत येऊन पोचलो मग.